कविश्रेष्ठ श्री कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र पाटील सर, तसेच आमच्या समवेत या ठिकाणी कला शाखेचे आमचे गुरुवर्य डॉक्टर अंशुल मिश्रा सर, तसंच आमच्या IQACचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अरविंद राऊत सर, आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर अक्षय गोरपडे सर आणि उपस्थित आमचे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, की आजचा हा जो दिवस आहे 27 फेब्रुवारी, हा 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. बऱ्याच वेळेस आपली गफलत होते की मराठी भाषा दिन, जे राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन असे 2 दिवस त्या ठिकाणी आपण वर्षभरामध्ये साजरे करत असतो. आणि 1 मे महाराष्ट्र दिन जो आहे तर तो दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. आणि आजचा हा जो दिवस जो आहे तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती म्हणून या ठिकाणी आजचा हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. मग त्यामागचं कारण काय की त्यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजे काय की त्यांच्या 27 फेब्रुवारी 1912 कुसुमाग्रज यांचा जन्म पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाला आणि नंतर शिक्षकी पेशा सांभाळल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी ते नाशिकमध्ये वास्तव्यास होते आणि त्या ठिकाणी त्यांनी घालवलं. परंतु हे करत असताना कुसुमाग्रजांची की त्यांना हे नाव कुसुमाग्रज का म्हटलं जातं, तर त्यांची जी मोठी बहीण आहे तिचं नाव त्या ठिकाणी कुसुम होतं आणि कुसुमाचा भाऊ म्हणजे तिचा अग्रज लहान भाऊ आणि म्हणून त्यांना कुसुमाग्रज या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं. तर कुसुमाग्रजांना विषयी सांगण्यामागचं कारण म्हणजे की एक श्रेष्ठ कथाकार, एक श्रेष्ठ नाटककार, एक श्रेष्ठ त्या ठिकाणी कादंबरीकार, एक श्रेष्ठ कवी, की प्रत्येक साहित्यकृती जी होती त्यांची की विशाखा नावाचा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि त्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. तसंच त्यांचं नटसम्राट जे नाटक जे आहे की त्या नटसम्राट नाटकाने त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे आजवर सुद्धा की त्याचे हजारो प्रयोग झाले. त्याच्यावरती नाना पाटेकरांचा चित्रपट सुद्धा त्या ठिकाणी निघाला. त्याच्या इतर भाषांमध्ये सुद्धा जवळपास 7 भाषांमध्ये या नाटकाचं त्या ठिकाणी भाषांतर झालं आणि एक जीवनाविषयक त्या ठिकाणी जे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान मांडण्याचं काम कुसुमाग्रजांनी आपल्या या साहित्य कृतीमधून त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून साहित्य अकादमीचा जो सर्वश्रेष्ठ मानणारा पुरस्कार जो असतो तो सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या या नटसम्राट नाटकासाठी त्या ठिकाणी त्यांना मिळाला. आणि अशा अनेक विविध ज्या त्या ठिकाणी साहित्य कृती ज्या आहे त्या निर्मिती मागे कुसुमाग्रजांनी त्या ठिकाणी मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा हा जो दिवस जन्मदिवस आहे की या मराठी भाषेच्या सेवेसाठी त्यांनी जे आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलेलं आहे की ज्या मराठी भाषेला संतांनी त्या ठिकाणी जी संतांची एक अमोल अशी आपल्याला जी परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे. आणि महाराष्ट्र आपला भूप्रदेश जो आहे की तो भूप्रदेश महाराष्ट्र म्हटला म्हणजे मराठी. आणि म्हणून की ज्या भाषेचा गौरव अमृतातही पैजा जिंकेला असा जो केलेला आहे, तर अशा पद्धतीनं की या मराठी भाषेचा गौरव व्हावा आणि या कुसुमाग्रजच नव्हे तर इतरही जे काही साहित्यिक आहेत की ज्यांनी या मराठी भाषेला त्या ठिकाणी प्रवाहित होण्याचं काम त्या ठिकाणी केलं, तिला या आज आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा त्या भाषेला त्या ठिकाणी प्रवाहित ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून असा या सर्व साहित्यिकांचा एक गौरव जो आहे तो या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून मी या निमित्ताने कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो.